माझे नाव विकास आहे. मी पोलीस होतो. माझ्या कुटुंबात कुणीच नव्हते. माझी पत्नी घरी एकटीच राहत होती. लग्नाच्या रात्री तिने मला सांगितले की ती एकटी कशी राहणार. तर मी म्हणालो, घाबरायची काही गरज नाही. तू पोलीस कर्मचाऱ्याची बायको आहेस. तुझ्यात हिंमत असायला हवी. मी तिला आठवडाभराचा किराणा सामान आणून द्यायचो आणि तिला सांगायचो की तिला बाहेर जाण्याची गरज नाही. घरी आरामात बस आणि तिला जे काही लागेल ते मी आणून देईन. माझी पत्नी खूप सुंदर होती आणि मी खूप जिद्दी आणि हुशार होतो. मला खूप सहज राग यायचा. कदाचित माझ्या कामामुळे असेल किंवा गुन्हेगारांशी व्यवहार करताना माझी जीभ आता गोड राहिली नव्हती. लग्नाच्या रात्रीच खोलीत शिरताच मी फोन उचलला आणि कुणाशी तरी बोलू लागलो. मी म्हणालो की मी तुला सरळ सांगू इच्छितो आणि तू मला ओळखत नाहीस. मला खूप राग येतो. मला सामान्य माणूस समजू नका किंवा माझ्याशी खोटं बोलण्याचा प्रयत्न करू नका. जो कोणी मला फसवण्याचा प्रयत्न करतो तो माझा शत्रू आहे. मी या सर्व गोष्टी माझ्या बायकोला सांगण्यासाठी म्हणत होतो, जेणेकरून तिला आतापासून माझी भीती वाटेल की मी खूप धोकादायक माणूस आहे. गोष्ट अशी होती की माझ्या घरात दुसरे कोणी नव्हते. मला ना आई, ना बहीण, ना भाऊ. त्यामुळे माझी बायको घरी एकटीच असणार आहे आणि हे सगळं मग कदाचित मी तिला इतकं घाबरवायची गरज नाही. पण ती एकटीच राहत होती आणि मला तिने घर सोडावे असे वाटत नव्हते. तिने घरी आदराने बसावे असे मला वाटत होते. ती बाहेर गेली तर कोणाशी तरी बोलेल, कोणीतरी तिला पाहावे, तिला कोणीतरी पाहावे असे मला वाटत नव्हते. मी अशी कितीतरी प्रकरणे पाहिली होती ज्यात 4-4 मुलांच्या माता, तरुण मुली, काय म्हातारे सगळे तोंड काळे करून कुठेतरी येत असत. एका महिलेची घटना घडली जिला मुले होती आणि तरीही एका पुरुषाने तिला वेड लावले, पण तिने तिच्या पतीला या जगातून निरोप दिला. माझ्यासोबत माझा एक मित्र होता. FIR दाखल केल्याचे त्याने सांगितले. ती महिला 10 मुलांची आई असूनही खूप सुंदर असेल म्हणून पळाली असेल. पण जेव्हा आम्ही त्या महिलेला पाहिले तेव्हा आम्हाला आश्चर्य वाटले. तिचे वजन 20 किलो होते. ती महिला अजिबात सुंदर नव्हती. तरीही एक माणूस तिच्या मागे इतका वेडा झाला की त्याने कुणाचा तरी जीव घेतला. आजकाल हा समाज कोणत्या दिशेने चालला होता हे आपल्या सर्वांना माहीत आहे. म्हणूनच मी माझ्या पत्नीवर वर्चस्व गाजवण्याची एकही संधी सोडली नाही. सुरुवातीला तिने माझ्यासाठी बनवलेल्या अन्नात मला बग सापडायचे आणि मी म्हणायचो की तुला अजिबात जेवण बनवता येत नाही. म्हणजे तिने कोणतेही काम केले तरी मी तिला वाईट म्हणेन. एके दिवशी तिने संपूर्ण घर स्वच्छ केले. मी एकटाच राहत होतो त्यामुळे मला नीट साफ करता येत नव्हते. आज संपूर्ण घर स्वच्छ करावे असे तिला वाटले असावे. तिने घराची सेटिंगही बदलली. जेव्हा मी माझ्या घरी आलो तेव्हा घर खूप स्वच्छ आणि छान दिसत होते. पण मी म्हटलं की हे सगळं करायची काय गरज नाही. गोष्ट जिथे ठेवली होती तिथेच राहू द्या. जास्त मेंदू वापरायची गरज नव्हती. पुन्हा मला विचारल्याशिवाय काहीही करू नकोस. आता ती प्रत्येक काम मला विचारूनच करायची आणि मी तिला लाईनमध्ये ठेवल्याचा मला आनंद झाला. मी माझ्या बायकोला खूप फटकारले. मला तिच्यावर वर्चस्व गाजवायचे होते आणि जर तुम्ही लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसात तुमच्या बायकोवर वर्चस्व गाजवले नाही तर नंतर ती हाताबाहेर जाते आणि मला हे अजिबात नको होतं. संपूर्ण परिसर मला घाबरत होता. मी पोलीस होतो. मी आजूबाजूच्या लोकांशी आणि गुन्हेगाराशी क्रूर होतो. पोलीस कर्मचाऱ्याची जबाबदारी आहे की तो एखाद्या परिसरात राहत असेल तर त्याला संपूर्ण परिसराची काळजी घ्यावी लागते. त्यामुळे संपूर्ण परिसर मला ओळखत होता आणि आमचे घरही. लोक म्हणायचे ते पोलिसांचे घर आहे. माझ्या बायकोला ज्या गोष्टी आवडत होत्या त्या मी आधीच बघून गेलो होतो. ती म्हणायची की चल कुठेतरी मोटारसायकलवर जाऊया, वाटेत आईस्क्रीम खाऊ, तू मला फुले आणशील. पण मला या गोष्टीमध्ये रस नव्हता. कधी कधी ती म्हणायची की चल लॉंग ड्राईव्हला जाऊ आणि मी म्हणायचो की माझ्याकडे तेवढा वेळ नाही. कधी बाजारात जाऊ असे ती म्हणायची. मी म्हणालो काय विकत घ्यायचे आहे? तू मला बाजारातून सांगितले होतेस की काही विकत घ्यायचे नाही. आपण असेच जाऊ आणि बाहेर थोडी हवा घेऊ. मला समजले नाही की जर तुझ्याकडे घेण्यासारखे काही नसेल तर मग बाजारात जाण्याची काय गरज आहे. कधी कधी आम्ही जेवायला लागायचो तेव्हा ती म्हणायची बाहेर अंगणात बसून जेवू. मी म्हणालो की अंगणात बसून जेवलो की खोलीत जेवण तेच राहील. डाळ भाजी भाकरी सारखीच आहे. मग बाहेर बसायची काय गरज आहे. जेव्हा कधी पाऊस पडतो तेव्हा ती मला म्हणायची चल गच्चीवर जाऊन एकत्र पाऊस बघू. आणि मी तिला म्हणायचो की तू इतका पाऊस याआधी पाहिला नाहीस. लहान मुलासारखी का वागतेस? मोठी झाली आहेस तू, लग्न झालेले आहे. लग्नाच्या 1 वर्षापासून माझी पत्नी माझा पाठलाग करत होती की तू मला वेळ देत नाहीस. मी तुझ्यावर प्रेम करते. तू माझा सोबती आहेस. तुझे या जगात दुसरे कोणी नाही आणि तुझ्यासाठीही मी माझ्या आईवडिलांचे घर सोडले आहे. पण माझ्याकडे त्यासाठी वेळ नव्हता आणि मला ते कळलेही नाही. बायको कशी ठेवायची आणि तिचे अधिकार काय हे मला माहीत नव्हते. ती फक्त घरात होती. तसेच घरातील कोणतेही काम तिने पूर्ण केले नाही. ती स्वयंपाक करायची आणि आजारी पडली की डॉक्टरांकडे जायची.
तिला काय हवे असेल तर मी नकार देईन. आणखी काय करू शकतो. मला वाटले की मी खूप चांगले करत आहे. मी जे काही करत आहे ते अगदी बरोबर करत आहे. कधी कधी ती माझ्याशी वाद घालायची की तू फक्त माझीच काळजी घे. मग मी तिला सांगायचो की यापेक्षा अजून काय काळजी घ्यायची. काय होतं आहे, असे लोक आहेत जे आपल्या बायकोवरही हात उचलतात. मी आजपर्यंत तुझ्यावर हात उचलला नाही. ती म्हणायची, मी असे काय केले की तू माझ्यावर हात उगारशील. मी वाईट स्त्री नाही जी स्पर्श करण्यास पात्र नाही. मी म्हणायचो, ठीक आहे, तू स्वतःला मोठी समजतेस. या मुद्द्यावरही आम्ही भांडायचो. ती काय बोलली ते मला समजले नाही. ती लहान होती आणि मी मोठा, त्यामुळे तिचे शब्द मला बालिश वाटायचे. मी तिला म्हणायचो, आता तू मोठी झालीस आणि ही सगळी मजा आणि खेळकरपणा कृत्य बाजूला ठेव. एक वेळा मी घरी आलो तेव्हा माझ्या पत्नीने माझे सामान माझ्या हातातून न धरता पुढे निघून गेली. मी म्हटल्यावर, आज सामान का घेतले नाहीस? तर ती म्हणाली, मी रोज तुझ्या हातातून सामान घेते. तुझा दिवस कसा गेला ते मी विचारते, पण बदल्यात तू मला विचारत नाहीस की तुझा दिवस कसा होता, तू ठीक आहेस का? मग आजपासून मी विचारणारही नाही. त्या गोष्टीचा मला थोडा राग आला. म्हणूनच मी तिला म्हणालो, ठीक आहे, विचारू नकोस. आम्हा पोलिसांचे काम सोपे नाही. उन्हात उभे राहून कर्तव्य बजावा. एखाद्याला अनोळखी लोकांशी बोलावे लागते, एखाद्याला जनतेवर नियंत्रण ठेवावे लागते आणि पब्लिक खूप धोकादायक आहे. आपलंच मन भरकटत असतं. घरी आल्यावर तुमच्या बायकांचं नाटक सुरू होतं. त्यानंतर मी जेवायला लागलो की ती वारंवार माझ्या ताटात हे खा असे म्हणत असे. पण आज ती तशी करत नव्हती. मला माहीत होते की त्यावर तिचे उत्तर देखील असेल की तू माझ्यासाठी काही करत नाहीस, मग मी का करू? तर मी तिला नाही म्हणालो. पूर्वी ती खूप बोलायची आणि दिवसभर मला सांगायची, पण आज हे सगळं सांगितलं नाही. माझ्याशी नीट बोलली नाही. मला तिच्या बोलण्यात रस नव्हता, पण ती खूप बोलत राहिली. पण आज ती तोंड बंद करून बसली होती. तिला काही बोलायचे नाही असे म्हणून ती बसली होती. मला तिचे बोलणे ऐकायचे होते, पण ती बोलत नव्हती. मी तिला विचारले की पैसे कचरा सेवकांना दिले का? तिने हो म्हणून भाषण संपवले. मला वाटलं की ती खूप काही सांगेल, पण तिने एकच बोलून संभाषण संपवलं. आता मी मनातल्या मनात विचार करत होतो की तिला परत काय बोलू, पण मलाही काही कळत नव्हते. तरीही मी बोलण्यात फार हुशार नव्हतो. ती नेहमी एकच म्हणायची. कधी कधी मला तिचे बोलणे अजिबात आवडत नसे. ती विनाकारण बोलत राहायची. पण आज मला माझं बोलणं चुकीचं वाटत होतं. अशी गप्प का बसली होती ती? काही झालं का? मी म्हणालो, तुझे आई बाबा ठीक आहेत का? मी त्यांच्याशी बोलतो. मी म्हणालो, चल एक दिवस त्यांच्या घरी जाऊया. ती म्हणाली, नाही, कुठे जायचे नाही. मला फक्त माझे घर आवडते. मी इथे ठीक आहे. ती दिवसभर माझ्याशी बोलली नाही. रात्र झाली होती. मला राग आला आणि आम्ही भांडू लागलो. भांडण एवढ्या टोकाला पोहोचले की मी तिच्यावर हात उचलला. माझा हात अजूनही उघडाच होता. मी तिच्यावर हात उचलायला नको होता याचे मला खूप वाईट वाटले. पण मी माझी खंत व्यक्त केली नाही आणि म्हणालो, शांत बस. घर सांभाळणे तुझे काम आहे. मला काम करावे लागते. मी तुझ्या पल्लूला धरून बसावे आणि कोणतेही काम करू नये असे तुला का वाटते? लग्नाची 2.5 वर्षे बायकोच्या खोलीतून बाहेर न पडणाऱ्या पुरुषांपैकी मी नाही. मला गुलाब बनवायचे आहे. मी माणूस आहे. माझ्यावर खूप जबाबदाऱ्या आहेत. तुझ्यासारखे नाही. तुम्ही घरीच हंडी रोटी बनवत बसा. बस. माझा एक मित्र होता जो बऱ्याचदा माझ्यासोबत असायचा आणि जेव्हा मी त्याच्यासोबत घरी यायचो तेव्हा मी त्याला रात्री जेवायला थांबायला सांगायचो आणि मग त्याच्यासोबत दिवाणखाण्यात बसून जेवायचो. मी 2-3 तास एकत्र जेवायला तुझी वाट पाहत असते आणि तू तुझ्या मित्रांसोबत जेवतोस. याचा माझ्या पत्नीलाही खूप राग आला. मी माझ्या पत्नीला सांगितले की तू ज्या गोष्टींमध्ये अडकत आहेस हे सगळं सोड. मला बायको हवी आहे. मला प्रेम नको आहे. मी म्हणालो, तू माझ्या आयुष्याचा एक भाग आहेस. माझ्या संपूर्ण आयुष्याचा आणि आमच्या लग्नाचा नाही. आपला प्रेम विवाह नव्हता. माझे जीवन माझे आहे कारण तुझी गरज होती. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही म्हणून मी तुला आणले नाही. आमची लैला मजनू कथा बनली नाही. नातेवाईकांनी लग्न लावून दिले. तुझा चेहरा चांगला होता म्हणून मला वाटले की मी माझे संपूर्ण आयुष्य तुझ्याबरोबर घालवेन. पण असे दिसते की तू लग्नाआधी बरेच स्वप्न पाहिली आहेस जे तुझ्या मनातून बाहेर पडत नाही. मला फक्त पत्नी हवी आहे, मित्र किंवा मैत्रीण नाही. ही गोष्ट मनात ठेव. मी तिला स्पष्ट सांगितले. ही आमची शेवटची लढत होती आणि तेव्हापासून माझी पत्नी बदलली होती. आता तिने त्या सर्व गोष्टी सोडल्या होत्या. ही चांगली गोष्ट होती. पण माहीत नाही, मी पण या सर्व गोष्टी मिस करत होतो. पण 2-4 दिवसांनी मी पूर्णपणे नॉर्मल झालो कारण आजकाल खूप काम होते आणि माझ्याकडे अजिबात वेळ नव्हता. मग एके दिवशी मी घरी आलो तेव्हा माझ्या पत्नीने माझ्यासाठी खूप स्वादिष्ट पदार्थ बनवला होता.
मला वाटले की तिने माझ्यासाठी खास बनवलं आहे असे म्हणेल, पण जेवण झाल्यावर तिने तसे काही सांगितले नाही. मला खूप शांत झोप लागली आणि थोडा वेळ झोपण्याचा विचार केला, पण डोळे उघडले तेव्हा रात्रीचे 8 वाजले होते. मी इतका वेळ कसा झोपलो यावर माझा विश्वास बसत नव्हता. कदाचित माझ्या पत्नीने खूप छान जेवण बनवले असेल आणि मी खूप खाल्ले असेल, त्यामुळेच मला झोप लागली. कारण पोट चांगले भरले की झोप येते. मी ड्युटीवर गेलो. माझ्या जोडीदाराचे नाव राकेश होते. तो म्हणाला, आज आयुष्यात पहिल्यांदा तुला उशीर झाला. मग आज उशीर कसा झाला? तर मी म्हणालो, तेच आहे. मला अचानक झोप लागली. असं वाटतंय की मी आता म्हातारा झालोय. तुझ्या लग्नाला 1 वर्षही झालं नाहीये. तू म्हातारा कसा झालास? तो म्हणत होता की माझं लग्नच झालं नाही. मला लग्न करायचे आहे. आणि मी त्याला सांगायचो की लग्न ही चांगली गोष्ट नाही. एक संपूर्ण व्यक्ती ज्याची जबाबदारी तुमच्यावर येते आणि मग ती व्यक्ती तुम्हाला खूप त्रास देते. माझी बायको आजपर्यंत माझ्याशी कधीच भांडली नव्हती, पण तिची छोटीशी कृती जणू ती लहान मुलंच होती. ती मला खूप चिडवायची, पण आजकाल ती पूर्वीपेक्षा चांगली झाली आहे. पण राकेशला लग्नाची खूप आवड होती. तो नेहमी मुलींबद्दल बोलत असे. त्याच्याकडे मुलींचे फोटोही असायचे, जे तो बघतच राहायचा. एके दिवशी आम्ही आमच्यात मस्तीत बसलो होतो, तेव्हा तो अपराधीही आमच्या हातून निसटला. त्यानंतर त्याने ही सगळी कामे सोडून दिली होती, पण मनातून काढले नव्हते. माझी पत्नी राकेशला भेटायची, कारण तो माझा मित्र, भावासारखा होता. आम्ही एकमेकांसाठी जीवही देऊ शकतो. एकदा त्याने माझा जीव वाचवण्यासाठी स्वतःला जखमी केले होते. तेव्हापासून माझा त्याच्यावर खूप विश्वास होता. माझी बायको आता गप्प बसायला लागली होती. एकदा माझ्या डोळ्यासमोरून एक व्हिडिओ गेला, ज्यामध्ये असे म्हटले होते की जेव्हा एखादी स्त्री तुमच्याकडून काही मागते, तुमचा वेळ, तुमचे प्रेम, आणि तुम्ही तिला ते देत नाही, तेव्हा ती स्त्री तुमच्याकडे हट्ट करते. आणि मग एक दिवस असा येतो की ती स्त्री पूर्णपणे गप्प बसते. पुरुषांना वाटतं की मी जिंकलो आहे आणि मी तिच्यावर नियंत्रण ठेवले आहे, तर प्रत्यक्षात ती तिच्या हृदयातून तुमचे प्रेम काढून टाकल्यानंतरच शांत होते. मला वाटायचे की माझ्या बायकोने सुद्धा असेच केले असेल, पण हे शक्य नाही. ती माझी बायको आहे. ती माझ्यावर प्रेम का करत नाही? मलाही तिची काळजी होती. मला तिला घरी चांगले ठेवायचे होते. प्रत्येक आनंद द्यायचा होता. मी तिच्यासाठी पैसे द्यायचो. तिला स्वतःसाठी पाहिजे ते विकत घेता येत असे. मी तिला कधीही कोणत्याही गोष्टीपासून रोखले नाही. काही दिवसांनी माझ्यासोबत पुन्हा असे घडले की मी जेवलो आणि त्यानंतर मला कधी झोप लागली ते कळलेच नाही. आणि रात्री 10 वाजता माझे डोळे उघडले. आता मी मागेही जाऊ शकत नव्हतो, कारण यावेळी SHO बसले होते. त्यांनी मला पाहिले असते तर माझा अपमान झाला असता. पण आजपर्यंत माझ्यासोबत काय घडले, काय नाही, असे का होत आहे मला माहीत नाही. माझ्या बायकोने आता तयार होणंही सोडून दिलं होतं. मी जेव्हा कधी घरी येई तेव्हा ती नीट तयार व्हायची. डोळ्यात काजल आणि ओठांवर थोडी लिपस्टिक, हा तिचा फक्त मेकअप होता. पण ती इतकी सुंदर होती की हे करतानाही ती खूप गोंडस दिसत होती. पण आजकाल तिने चांगले कपडे घालणे पूर्णपणे बंद केले होते. मी तिला कुठेतरी बाहेर नेले नव्हते. आम्ही हनीमूनला गेलो नाही, पण मी तिला सांगितले की मला अजून काम आहे. आणि ती म्हणाली की हनीमूनला काही प्रॉब्लेम नाही, पण आम्ही गेलो नाही तर काय प्रॉब्लेम आहे? आम्ही एकाच घरात एकत्र राहतो आणि दुसरे कोणी नाही. हा आमचा हनीमून आहे. पण मी तिला घरी हनीमूनसारखे काही दिले नाही. मी सकाळी जायचो आणि रात्री उशिरा यायचो. घरात उपलब्ध असलेल्या वस्तू मी तिला द्यायचो, पण मी तिच्याशी तिच्या भावनांबद्दल बोललो नाही. मी तिला कधीच विचारले नाही की ती कशी आहे, तिचा दिवस कसा गेला, तिला काही म्हणायचे आहे का, तिच्या मनात काय आहे, तिला काही बोलायचं आहे का. मी तिचा हात कधी धरला नाही. डोळ्यात मला हे सर्व विचित्र वाटले. मी एक 30 वर्षाचा पोलीस अधिकारी होतो, 18 किंवा 19 वर्षाचा नाही, जो नुकताच प्रेमात पडला होता. त्यामुळे मला हे सर्व आवडले नाही. त्यांचे एक व्यक्तिमत्व असते. आता मी पण असा होतो. मग त्यात माझा काय दोष? हे पुन्हा पुन्हा घडू लागले. मी पोलीस आहे, सामान्य मूर्ख माणूस नाही. मला शंका आली की माझ्यासोबत काहीतरी गडबड असावी. मला अशी झोप याआधी कधी लागली नव्हती. मी तरुण नव्हतो की जेवल्यावर एवढी झोप येईल. अन्नात काही मिसळले होते का? मला बेशुद्ध केले जात होते. पण मला बेशुद्ध करून माझ्या बायकोला काय करायचे होते? आणि या घरात माझ्या बायकोशिवाय आणखी कोण होते? घरी फक्त माझी पत्नीच जेवण बनवायची. मग काय होतंय ते समजत नव्हतं. मी खूप अस्वस्थ झालो. तुम्ही अर्धा दिवस ड्युटीवर असता आणि उरलेला अर्धा दिवस कुठेतरी गायब, असा इशारा मला ऑफिसमधून मिळू लागला. हे असे चालत नाही. तुझा रेकॉर्ड चांगला आहे म्हणून मी तुला माफ करत आहे, पण तुझी दिनचर्या सेट कर, ठीक आहे? तुझे नवीन लग्न झाले आहे, पण याचा अर्थ असा नाही कर्तव्य प्रथम येते.
पोलीस असणे ही माणसासाठी मोठी जबाबदारी असते. हे ऑफिस नाही. मला आजवर इतक्या गोष्टी कोणी सांगितल्या नव्हत्या, पण हा SHO नवीन होता म्हणून त्याने मला खूप गोष्टी सांगितल्या. मी ठरवले की मला काय होत आहे हे शोधायचे आहे. जेव्हा एखादी व्यक्ती झोपते आणि खूप गाढ झोपेत असते तेव्हा त्याला कळते की ती गाढ झोप आहे की नाही. मला याची खात्री होती, पण या सगळ्यामागे कोण आहे? जो कोणी होता तो माझा मित्र नव्हता, तो माझा शत्रू होऊ शकला असता, पण माझ्याशी असलेले हे वैर त्याला खूप जड जाणार होते. त्यामुळे मी काळजीत होतो. मी माझ्या पत्नीला देखील विचारले की तिला माझ्यासोबत काही समस्या आहे का, आणि ती म्हणाली की मला तुमच्यासोबत काही समस्या नाही. तुला माझे बोलणे आवडले नाही म्हणूनच मी त्या गोष्टी करणे सोडून दिले आहे आणि गप्प बसले आहे. याचा अर्थ असा नाही की मी तुझ्यावर रागवले आहे. मी तुझ्यावर खूप प्रेम करते. माझी बायको माझ्या डोळ्यात बघत म्हणाली. मी पोलीस होतो. एखाद्याचा चेहरा कसा ओळखायचा हे शिकायचो. मी माझ्या बायकोचा चेहरा ओळखायचा प्रयत्न करत होतो, पण ती अजिबात खोटं बोलत नव्हती. हे मला माझ्या अनुभवावरून कळले. पण नंतर एके दिवशी माझ्या पत्नीने मला सांगितले की तू मला रिचार्ज करून दिले आहेस पण ते आलं नाही. तुम्ही माझा बॅलन्स करा. मी माझ्या पत्नीला विचारले की तू मला कधी सांगितले होते? ती काल म्हणाली. पण मी म्हणालो की काल मी तुझा बॅलन्स पूर्ण केला नाही आणि तू मला सांगितलेही नाहीस. मग तू कोणाबद्दल बोलत आहेस? माझी बायको घाबरली आणि काहीतरी विचार करू लागली आणि मग अचानक म्हणाली की नाही, मी तुम्हाला सांगितले नाही. मी पप्पांना सांगितले. मी तुम्हाला आणि पप्पांना मिक्स केले कारण त्यांना स्वतःच्या गरजा असतात आणि भाऊ त्यांना त्यांच्या मापानुसार पैसे देतात. माझी बायको थोडी घाबरली. ती मला तिच्या वडिलांसोबत कशी मिसळत होती. मी तिला म्हणालो की तुला काही हवे असेल तर माझ्याकडून माग, इतर कोणाकडूनही मागू नकोस. तू माझ्या घरी राहत आहेस. तू माझी जबाबदारी आहेस. आजकाल माझी बायको थोडी बदलली आहे. वस्तू योग्य ठिकाणी ठेवण्याऐवजी ती इकडे तिकडे ठेवते आणि विसरते. मी तिच्याकडे पैसे ठेवत होतो. त्यामध्ये 4,000 रुपये कमी होते. मी म्हणालो हरकत नाही, कदाचित तू खर्च केला असेल आणि तुला ते कळले नसेल. पण प्रत्यक्षात तिने मला पूर्णपणे हिशोब दिला. दुपारनंतर ती कुठे गायब होते हे मला माहीत नाही. तसेच राकेशलाही एक दिवस खडसावले. सरसुद्धा त्याला वाईट शिव्या देत होते की तू पण दुपारनंतर गायब कुठे जातोस? तुझे लग्नही झाले नाही, तुला मुलेही नाहीत. एकीकडे विकासने असे नाटक रचले आहे की दुपार झाले की कुठे जातो तेच कळत नाही. दुसरीकडे आपणही हे उपक्रम सुरू केले आहेत. तुम्ही दोघांनी मिळून काहीतरी काम सुरू केले आहे. पोलिसांच्या नोकऱ्यांनी पोट भरत नाही म्हणून तुम्ही लोकांनी काही व्यवसाय सुरू केला आहे. राकेशची बेवफाई, विश्वासघात आणि एकाकीपणाची कथा. मी डोकं टेकून उभा होतो आणि आश्चर्यचकित झालो होतो आणि दूरून या सगळ्या गोष्टी ऐकत होतो. सरांनी त्यांचा क्लास घेतला तेव्हा मी म्हणालो काय झालं? दुपारनंतर कुठे गेला होतास? तू म्हणतोस तुझ्या घरी कोणी नाही आणि घरी गेल्यावर गुदमरल्यासारखं वाटतं, त्यामुळे तू दिवसभर कामावर असतोस. तो सांगू लागला की तू फक्त एका दिवसासाठी गेला होता. मित्रांसोबत कुठेतरी बाहेर जायचा प्लॅन बनवला होता. सर माझ्या मागे लागले, पण मी सरांना चांगलं ओळखत होतो. ते त्यांना एकाच वेळी इतकं शिव्या देऊ शकत नव्हते, कारण मी 2 आठवडे तोच दिनक्रम पाळल्यानंतर सरांनी मला खडसावले. याचा अर्थ राकेशही 2 आठवडे गायब होता, म्हणजे ड्युटीवर नसतानाही तो तिथे नव्हता. पण मी माझ्या घरात अडकलो होतो. मग माझी बायको कुठे गेली? माझ्या मनाची जाणीव होती की काहीतरी नक्कीच चुकीचे आहे, पण गोष्ट त्या दिशेने जात नाही ज्या दिशेने जायला हवे होते. मी त्या गोष्टीचा विचार करत नव्हतो, कारण अशी कोणतीही गोष्ट माझ्या मनात येत नव्हती. इतकी वर्ष पोलीस दलात काम करून मी कोणावरही विश्वास ठेवू नये, अगदी माझ्या कुटुंबातील समस्यावरही नाही, हे शिकलो. आणि ज्या व्यक्तीवर तुमचा सर्वात जास्त विश्वास आहे तो मित्र आहे, कारण त्याला तुमच्यावर संशय येण्याची शक्यता कमी आहे. या गोष्टी आम्हाला पोलिसांचे काम करायला शिकवल्या, पण या गोष्टी मी माझ्या घरात कधीच बसवल्या नाही. पण आता ही बाब माझ्या समजण्याच्या पलीकडची होती. आजपर्यंत माझ्यासोबत कधीच काही घडले नव्हते. ते का होत होते? मी पुन्हा पुन्हा का झोपत होतो आणि माझ्यासोबत माझा मित्रही गायब झाला होता. माझी पत्नी माझ्यापासून दूर राहू लागली होती. मी काय केले होते? मी फक्त हात वर केला होता. मी माझ्या मनातल्या विचारांचा मार्ग बदलला. मी तिला सांगितले नाही की माझे तुझ्याशिवाय इतर कोणाशीही अफेअर आहे. माझ्या आयुष्यात तिच्याशिवाय दुसरे कोणी नव्हते. मग ती माझ्यापासून दूर का राहिली होती? जणू काही मी मोठं पाप केलं आहे. तिची नाराजी होती. रात्रीसुद्धा ती माझ्यापासून दूर राहायची. कधी ती काहीतरी सबबी सांगायची, तर कधी ती म्हणायची की माझी तब्येत खराब आहे, मला डोकं दुखतंय, मला झोप येत आहे. तिची कृती माझ्या समजण्यापलीकडची होती.
पण एके दिवशी मी माझ्या पत्नीला सांगितले की मला महत्त्वाच्या कामासाठी शहराबाहेर जावे लागेल. त्यामुळे माझ्या पत्नीची प्रतिक्रिया अगदी सामान्य होती. ठीक आहे, मला तुमचे सामान सांगा. कोणते पॅक करायचे आहे? मी ते पॅक करेन, मी म्हणालो. फक्त 2 दिवसाचे सामान पॅक कर आणि 2 दिवसांनी परत येईल. माझ्या बायकोने आनंदाने माझे सामान पॅक केले. ती माझे सामान पॅक करत असताना ती एक गाणं देखील गुणगुणत होती. तिला इतका आनंद काय होता? मी माझ्या पत्नीला सांगितले की मला सकाळी लवकर निघायचे आहे आणि मी ते केले. पण नंतर अचानक दुपारी मी माझ्या घराकडे निघालो. दुपारची वेळ होती, कारण माझा कुठेही जायचा विचार नव्हता. मी खोटे बोललो, जेणेकरून मी गेल्यावर माझी पत्नी काय करते हे मला पाहता येईल. ती माझ्या घरी राहायची, ती माझे जेवण बनवायची. तिने स्वतःला बदलले होते, तिचे शब्द बदलले होते. मी कुठेतरी चाललो हे सांगितल्यावर ती खूप खुश झाली. गाणी गात आनंदाने माझं सामान बांधून घेतलं. तू परत कधी येशील? कधी येशील? मला तुझी आठवण येईल असं विचारलंही नाही. पूर्वी ती सगळं विचारायची, मग आता तिचे काय झाले होते? त्यामुळेच मी तिच्याविरुद्ध ही योजना आखली. मी ते योग्य केले की नाही हे मला माहीत नाही, पण मनात शंका असेल तर सतत विचार करत राहण्यापेक्षा ते दूर करणे चांगले. त्यामुळे मनात काही शंका असेल तर त्याचेही स्पष्टीकरण देईन असे मला वाटले. आता मी परत आलो होतो आणि मला आज हे शोधायचे होते की काय होत आहे आणि काय नाही. कोणताही निर्णय घेण्याची माझी पूर्ण तयारी होती. मी या महिलेवर प्रेम करत होतो, ती माझी पत्नी होती. जर तिने चूक केली असती तर मी तिला नक्की शिक्षा केली असती. मी अजिबात माफ करणारा नव्हतो. तिलाही हे चांगलं माहीत होतं आणि ते खूप आवश्यक होतं. त्यामुळे तिने माझ्याशी विश्वासघात केला असता तर मी तिला कधीच माफ केले नसते. मी अशी कोणतीही युक्ती करत असल्याचे मी कर्तव्यदक्ष लोकांना सांगितले नाही, तर फोन येऊ लागले की ड्युटीसाठी अशा ठिकाणी जा. मी म्हणालो, राकेशला पाठवा. मग तो म्हणाला, राकेशचा काही पत्ता नाही, तो कुठे आहे ते मला माहीत नाही. मी 1 तासासाठी जाईन म्हणालो. मी घरचा दरवाजा ठोठावला असता पत्नीने दरवाजा उघडला नाही, तर दुसऱ्या ठोठावल्यावर ती दार उघडायची. पुन्हा दार ठोठावू लागलो. दार उघडत नव्हते. कदाचित दिवे बंद झाले होते म्हणून ती बेल वाजत नव्हती. माझी बायको कुठे होती हे मला माहीत नाही. मला खूप अस्वस्थ वाटत होतं. काहीतरी वाईट घडल्यासारखं वाटत होतं. माझी बायको आत पडली आहे का? तिला काही दुखापत झाली आहे का? की ती दार उघडत नव्हती. मी खिडकीतून आत जाऊन माझ्या बायकोचा शोध घेऊ लागलो. खोलीतून विचित्र आवाज येत असल्याचे माझ्या लक्षात आले. म्हणजे माझी पत्नी खोलीत होती. पण हे आवाज खूप विचित्र होते. जेव्हा मी खोलीत प्रवेश केला तेव्हा खोली पूर्णपणे रिकामी होती, परंतु रूमचा दरवाजा उघडा होता आणि मला समजले की रूममधून आवाज येत आहे. या सर्व प्रकारानंतर त्यावेळी तुम्हाला चिंताग्रस्त आणि संशयास्पद वाटणे पूर्णपणे स्वाभाविक होते. मला हे सगळं स्वतःच्या डोळ्यांनी बघायचं होतं, जेणेकरून हृदयालाही समजेल की आत्ता काहीतरी निर्णय घ्यायचा आहे. सत्य बाहेर आल्यावर मन उद्ध्वस्त झाले. माझी बायको, माझा मित्र राकेश तिथे हजर होते. मी तिथून निघालो आणि काही वेळाने ती परत आली आणि म्हणाली की असे काही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. पण स्वतःच्या डोळ्यांनी बघून मला फसवता आले नाही. मी तिला बाजूला ढकलले आणि राकेशने तिला पकडले. मी म्हणालो, मी तुला मारून टाकेन, तू माझ्या घरात घुसला आहेस. राकेश म्हणाला, तुला फक्त बाईशी लग्न करायचे आहे, तिला वेळ द्यायचा नाही, जे तू अजिबात केले नाहीस. ती तुझ्या मागे पुढे धावत होती तेव्हा तू नोकरीच्या मागे धावत होतास. जेव्हा ती माझ्यावर प्रेम करते तेव्हा तुला वेदना होत आहे. तुझ्यासारखा नवरा कधीच चांगला माणूस होऊ शकत नाही. मी राकेशला म्हणालो की ही अशी स्त्री आहे जी त्याच्या गैरहजेरीत तिच्या पतीला फसवते, त्याला बेशुद्ध करते आणि दुसऱ्या पुरुषाला तिच्या घरात बोलावते. तुझ्यासाठी अशीच बाई योग्य आहे. पण मला त्या दोघांना जिवंत सोडून देवाचा न्याय बघायचा होता, म्हणून मी माझ्या बायकोला घटस्फोट दिला होता आणि मला तिचं तोंडही बघायचं नव्हतं. राकेशने एक मोठा कप जिंकला आहे असं त्याला वाटत होते आणि मग ते दोघेही कामाला यायचे, पण मला त्यांच्याकडे बघायचे नव्हते. घर पुन्हा रिकामी झाले. एके दिवशी राकेश मिठाई वाटून सांगू लागला की हे सर्व माझ्यासोबत का घडले. मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय घेतला. जेव्हा मी तिच्यावर प्रेम करायला हवे होते तरीही मी तिच्यावर दबाव टाकत होतो. मी तिला महत्त्व दिले नाही. आमच्यात फरक 12 ते 13 वर्षाचा होता आणि आमची विचारसरणी एकमेकांसारखीच नव्हती. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट्स सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.